एलवडचे कमीत कमी 50 लाख वाचवायला आलो. हा, परत मला आता विचार आलं की जास्त पाऊस आला तर नाल्यामध्ये 5 लोक पण पडू शकतात ना. एका माणसाला 10 लाख देत आहेत ना. हा, ते 10 लाख तर 5 लोक पडले समजा 50 लाख रुपये होतील. नमस्कार. बघा, ही माझी ताई आहे, धावत तेच कधीपासून, पण काय सोल्युशन नाही. या, काय भेट घालून करून दिलं पाहिजे त्यांचं, माहितीये. एवढी फिरते ना ती बाई बिचारी, काय बोलू आता. हे कोणाचं आहे आता पत्र? हे पुनर्वसन मंत्र्यांनी दिले. त्यांना पाठवले. काय करू? बोल ठेवा. फोन आया फोनवर. सर, किती वेळ लागेल? 2 मिनिट. जेवढी वेळ लावणार ते दिसणार. आणि जनतेचा जीवाचा प्रश्न आहे, सांगा त्यांना. हा, तुम्ही आहे माझ्यासोबत. जनतेचा जीवाचा प्रश्न आहे, सांगा साहेबांना, जरा अर्जंट आहे. जनता आहे ना. तरी आलाय बघा. तरी आलाय. फाइल्स ऑपरेशन तरी हा माणूस आलाय. जाऊ का मी? हा, जाऊ ना. काय लोक आहेत. 2 अधिकारी गेले, त्यांचा अर्ज आहे, झालं की लगेच सांगा ना जरा. गेल्यावर साहेब बोलत आपण हे लोक आहे, हे लोक अडचणी 2 मिनिटात सांगा मला माहिती आहे. लगेच आपण सॉल्व करतो. साहेबांना भेटायला आहेत सगळे. साहेब नवीन आलेत ना, आलेत भेटायला. काय 2-2 मिनिटं काय. सकल हिंदू समाज प्रत्येक ते आपलेच आहेत, आपल्या सोबतच राहतील ना. सकल हिंदू समाज आपलाच आहे ना, थोडी दुसऱ्यांचा आहे कुणाचा. हा, ते पण आपलाच आहे. नाही बोलतील यांच्यासाठी. तुमच्यासोबत मी येतो. मागच्या वेळेस कोणतरी बोलला, अरे तुम्ही म्हणे भानुशाली बरोबर तुमचं सगळं झालं. मग येऊ दे ना, चांगलं झालं तिच्यात काय. एकदम व्यवस्थित. जाऊ का? बोलवते ना, मध्ये अमोलमध्येच आहे ना. झालं का आपण लगेच जाऊ. तुम्हाला लगेच जास्त वेळ थांबणं बरं नाही वाटत ना. महिला आहेत सगळे. बघा, त्यांच्या फाईलचं ऑपरेशन झालं. बघा, ते माझे कार्यकर्ते नाहीत, ते त्रस्त जनता आहे. त्यांना काही त्रस्त आहेत. ह्या लोकांनी ज्यांना निवडून दिलंय ना, त्यांच्यापासून हे लोक त्रस्त झालेले आहेत. हे ती जनता आहे. माझे कार्यकर्ते नाहीत ते. शेवटी काय राज ठाकरे साहेब आठवतात ना. ते तर आहे. हा, नमस्कार. थोडा मी जागेवरच नव्हतो. बघा, तुमचा योग आहे, तुमचाही विषय घेऊ आपण. हा, त्यांचं बी घेऊन टाकू. हा, या. आता ते साहेब ठरवतील ना कोण अधिकारी आहेत. जय श्रीराम. नमस्ते. बस काय नाही, एकदम व्यवस्थित. नाही, मोर्चा नाही, साहेबांना भेटायला. साहेब मोर्चासारखं कामच करत नाही ना. साहेबांचं काम एकदम परफेक्ट आहे. या, बसा. ते कुठे गेले? मनोहर. काय आता तू म्हणालास की भगवान. बसू ना साहेब. हा साहेब, नमस्कार.
बसा पालवे साहेब, आता तुमचं प्रमोशन आहे, बसा. हा ताई बसा, त्या फिरून घ्या ना खुर्ची अशी. साहेब हे आहे ना आपले सगळे गावदेवी गावदेवी माहिती आहे ना पालवे साहेब, गावदेवी आपला पालवे साहेबांना पूर्ण विधानसभेचा अनुभव आहे. 164 इथं या म्हणून. साहेब हे बघा इथे एक ब्रिज आहे. आता हा ब्रिज आहे ना कधी पडेल जरा बघून घ्या. हा ब्रिज कधी पडेल. आता समजा गणपती आहेत, त्या ब्रिजवरनं गणपती ये जा झाली, लोकांची जास्त वजन. साहेब लोकांना कुठं एवढं करते बॅरिकेटिंग, ते प्लास्टिक ते लावून जातात असे. त्या दिवशी ती बॉडी झाली ना तर न्यायला जागा नव्हती, ते काढून मग न्यावं लागलं, कारण एकच रस्ता आहे 500 घरांसाठी. असं 20 दिवस झाले हो. 20 दिवसामध्ये काय ऍक्टिव्हिटी नाही इथे. आणि आता गणपती पण तिथूनच आणायचं आहे सगळ्यांचा. तर काय याचा मार्ग काय. आता मी काय म्हणतोय मार्ग सांगा, म्हणजे जनतेला कळेल की ते ब्रिज किती दिवसात त्यांना चालण्या जाण्यासाठी भेटणार आहे म्हणून. प्लेट लावून उचलला ना खाली. नाही ते साहेब बोलतील तेच, आपण आपले विचार लावून काय होणार नाही. काय त्या आमदारांनी यांना सांगितलं तुम्ही NOC देत नाही काहीतरी ब्रिजसाठी, असं आहे काहीतरी. हे यांनी बोले, हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत, आमचे नाही. आता परत तुम्ही बोलणार तुमचे कार्यकर्ते बोलते, त्यांचेच कार्यकर्ते आहेत. नगरसेवकने तुम्हाला लेटर दिलंय, हा मामा का विसरू. ते म्हणतात वॉर्ड ऑफिसर NOC देत नाही. काय NOC होती ताई. OC म्हणजे काय ते लिहिलंय त्याच्यामध्ये. अच्छा, काय कुणी काही केलं नाही की वॉर्ड ऑफिसरचं नाव समोर ढकलून द्यायचं, असं फिक्स आहे. हे काल नगरसेवकने पाठवलेलं लेटर. आपल्याकडून ब्रिज डिपार्टमेंटला सांगितलं होतं. हां काय लिहिलं सर. या रीतीने या विभागामार्फत सहाय्यक आयुक्त एक विभाग या कार्यालयास म्हाडा प्राधिकरण यांच्यासोबत समन्वय साधून सुरक्षतेची योग्य ती दक्षता घेण्याकरता व सदर पादचारीची रहदारीकरिता तात्काळ बंद करण्याकरता ठरवले आहे. जलवाहिनी वर बांधलेल्या असल्याने आपल्या उपयुक्त पत्राची प्रत पर्जन्य जलवाहिनीला पाठवली. हे काय ना साहेब, इकडनं इकडे इकडनं तिकडे हेच चालू आहे. आता कुठंतरी आपण मुलांना आल्यानंतर न्यावं लागतं तिथून. काय जसं हे बघा, हे टेबल एरियामध्ये काय जसं problem परिवर्तन झालं टेबलाचा. पहिला असं होता, तर काहीतरी परिवर्तन लोकांसाठी पण झालं पाहिजे. काय वाटतं होणार की नाही. मला भरोसा आहे तुमच्यावर साहेब, म्हणून आजपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल कुठं ऐकलं का. कारण माझा अनुभव आहे साहेबांचा, एक वेळेचाच आहे पण चांगला अनुभव आहे. कुणाला दिलं लेटर. हे लेटर आम्ही आमदारांना दिलेलं, आमच्या रहिवासी सोसायटी संघात. बरोबर, त्यांनी पण सही करून लेटर रस्त्यावर येतो ना आपण. माहिती आहे साहेबांना. बोलले ना ते ब्रिजला पाठव. साहेब आता ब्रिजला पाठवलं ते मग बोलते वॉटर आहे खाली, हे आहे. ह्याच्यातनं मार्ग काय काढायचं म्हणजे जनतेला समजलं पाहिजे. आपली जी सिस्टम आहे ना, हे जनतेला समजत नाही एलवॉर्डची काय आहे ते. एक सांगणार इकडे जा, दुसरं सांगणार तिकडे. म्हणून मी म्हटलं आज आपण त्या व्यक्तीकडे जाऊ जिथं सगळे येतात. त्याच्या ब्रिजवर त्यांनी त्या लेटरमध्ये लिहिलं SWDच्या याच्यावरती त्यांनी बांधलेलं मेजर नाला म्हणून आहे. तर ते लेटर आता एक ह्यांनाच ते बोलून घे त्याला. लेटर म्हणजे लेटर नाही साहेब, आता आहे ना आज आणि उद्यामध्ये तुम्ही स्थानिक जनतेला तिथं बोलवा. जे जे अधिकारी आहेत त्यांना समजवा की हे ब्रिजची ही परिस्थिती आहे, ही असं होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. तुम्ही त्यांना समजवा. माझी काय माहिती आहे साहेब, आमच्यासारखे नेते येणार, असे हात हलवणार, सिनसोट करणार आणि निघून जाणार. ते नको आहे. आता बस झालं साहेब. ते मला ते सार्वजनिक गणपती पण बुकिंग करायचं आहे, पण तो आणणार. आता ते गणपती तिकडनं घेऊन जायचं. गणपती बाप्पा आलेत, तेपर्यंत ब्रिज होणार नाही होणार. तिथून आतमध्ये जायला तुम्हाला तिथे हा ते आतमध्ये जागा कुठे मोठी आहे. गणपती गावदेवी मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला मंडप बांधून दिलाय राजन साहेबांनी. तर तिथे गणपती दरवर्षी बसवतो आम्ही. तू SWDला बोलून घे. SWD ब्रिजला
दोघांनी बनवले काय फरक पडतं दोघांचं आम्हाला कामाशी मतलब आहे ना त्यांच्या हा आम्हाला काम पाहिजे कोण करतोय आम्हाला माहिती आहे हा माणूस काम करणार आहे बस आम्हाला तेवढा भरोसा आहे आम्ही इथं आलो आहे ते इकडे जा वरलीला जा कांजूर मार्गला जा नाही दोघांनी बनवले जिथं सगळे माथा टेकतात आम्ही तिथं आलो आहे हा इथून सर नाही साहेब वॉर्ड ऑफिसरकडे सगळ्यांना यायचं आहे त्याच्यात काय कुठलाही डिपार्टमेंट असेल शेवटी बॉस तुम्ही आहे ना एक तर प्रॉब्लेम आहे ना बॉस इकडे आहे पण ते कसं आहे हात बी तसे बांधून ठेवलेले नाही ना तुम्ही ते हात तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांसारखे आहे कुणी किती हात बांधले तुम्ही उघडू शकता आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर बरं, हे झालं याचं दुसरं अजून कुठलं मुद्दा आहे? दुसरा मुद्दा ती कुठे गेली ताई आता हे बघा ही ताई आहे ना बिचारी कधी घर पडला आपला 23 मध्ये यांचा डोंगरावरनं घर कोसळला तोडलं म्हाडानी तोडलं पण यांना इकडनं तिकडे फिरवतायत ह्यांना कुठंतरी एक टेम्पररी द्या ना साहेब जिथे डोंगर पडला तर लोकांना घरं देतात आपण टेम्पररी तर ह्यांना पण एक देऊन टाका ना बिचारी 3 वर्ष झाले आणि ही पण थकत नाही ह्याच्यामध्ये पण काय दैविक शक्ती आहे माहीत नाही मला थकतच नाही साहेब ते 3 वर्ष झाले ना जो डिपार्टमेंट सांगेल मंत्रालय मग त्यांनी कलेक्टर मग तो तहसीलदार मग वॉर्ड परत वॉर्ड तहसीलदार परत तहसीलदार कलेक्टर मराठी आहे ना आपली जुनून आहे थकत नाही ते पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितलं आता बोलू ना आपण साहेबांची देऊन टाका एखादा साहेब एवढे घर आहे HDL मध्ये एखादा देऊन टाका ना नेत्यांच्या हस्ते द्या एवढी मोठी चावी द्या ते सत्कार पण करतील आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण द्या हे तुम्हाला कोणी सांगितलं असं पंचनामामध्ये कुठला 2 मिळकत पत्रिका अवलोकन करता सत्ता प्रकार C नमूद केलेले आहे ते भूमापन अधिकारी आपण C म्हटलं की तुमची जागा तिथे होती का हो ह्याच्यामध्ये जे आहे ना साहेब रक्कम भरण्यात असे केले मनपा कार्यालयामार्फत मला तात्पुरत्या स्वरूपात शाळा आपल्याकडे जेव्हा दरड कोसळते ना तेव्हा आपण हे करतो पण आता हे प्रपोजल जे आहे तुमचं 2023 आहे कधी ते 20/12/2023 काय झालं होतं की ते पाण्यामुळे झालं ते पाऊस डोंगर कोसळलं होतं पडलं झाडामुळे घर पडलं डिसेंबर मधलं हा तेच बोललो ना ह्याला पडवतात सगळे याच केबिन मध्ये मला आताही आठवते बसले होते आमदार बसले होते सगळे अधिकारी होते आणि यांना घर भेटला पाहिजे हे सगळे झालं पण नंतर काय होत नाही व्हिडिओ चालू असतो ना साहेब तेव्हा सगळे होऊन जातो पण ते व्हिडिओ बंद झाल्यानंतर कामं होत नाही मला हे समजत नाही असं का होत आहे बोला त्या दिवशी झाली ना मीटिंग आता ते पुनर्वसन मंत्र्यांनी पण सांगितलं करा जसं आता माडाचं आपण केलंय ना तसंच पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन लेटर द्यायचं केलंय ना त्याला धरून दिलं त्यांचा आता तो मुद्दा साहेब हेच आहे जे असे लोक दरड प्रवड क्षेत्रामध्ये जे अफेक्टेड आहे त्यांना कुठे हे करायचं मग तेच आदेश मागतोय ना त्यांच्याकरता मग ते सांगतील ते बरोबर कारण हे त्याच्यात आपण ते उल्लेख तर केलाय त्या पत्रामध्ये आता जो पत्र हे पत्राचा उल्लेख केला नाही इन जनरल आपण केलंय हा मग हे इन जनरल न करता एक स्पेसिफिक त्यांना जाऊ दे ना तिथे लेटर ते डेप्युटी कलेक्टरचं पत्र आलं ना त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलंय हे बघा दादा याच्यामध्ये जेव्हा दरड कोसळते ना त्याच्यामध्ये जिल्हा प्राधिकरण जे हे असतात ना काय त्याला आपत्ती व्यवस्थापन ते इन्फोर्स असतात आपल्याकडे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे नाही हे लेटर मी त्यांना पाठवतो त्यांच्याकडून त्यांचा जो रिप्लाय ना तो मी कळवतो पण ह्याच्यामध्ये त्यांना घर देणं किंवा काय त्यांचे पात्र अपात्र ते सगळं बघतील आपल्याकडे फक्त अशा जेव्हा काही घटना घडतात ना तेव्हा शाळेमध्ये आपण शेल्टर जे तयार केलं त्याच्यामध्ये देतो आता हे लेटर तू आहेस म्हणून मी तुम्हाला पाठवतो नाहीतर मी फक्त मला देतो जिल्हा व्यवस्थेमध्ये शाळेमध्ये मी काय म्हणतोय गणेश नगर आहे डोंगर आपला तिथे असंच डोंगर कोसळलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांना कुठंतरी राहण्याची सुविधा झालेली आहे HDL आहे की कुठंतरी ते राहत आहेत बरोबर आहे 5-25 घरांना तिथे राहण्यासाठी दिलंय 19 हे बरोबर आहे नंबर हे विंग सेम हीच परिस्थिती आहे ना हे पण डोंगरावर होते ते पण डोंगरावर होते बरोबर आहे त्यांना ज्या पद्धतीने HDL मध्ये दिलंय हेच जे काय घटना घडली ज्या तारखेला ही घटना घडली
त्याच तारखेला त्यांचं पण होतं की तर त्याच्या ते अगोदर. अगोदर असेल किंवा नंतर असेल, व्हॉट एव्हर जे असेल ते, पण त्या सिस्टम मध्ये तो पण डोंगर कोसळणार ही भीतीमुळे लोकांना घरं दिलेत, बरोबर आहे. ह्यांचा तर गेला तर ह्यांना पण असं कुठलं एक घर दिलं पाहिजे. आणि ते शाळेमध्ये त्यांना घर दिलंय, ते शाळेच्या समोरच्यांबरोबर ह्यांचे रोज भांडणं, हे त्यांची कंप्लेंट करणार, ते त्यांची करणार. आम्ही पण हे थकत नाही, फुल कॅपॅसिटी आहे यांच्यामध्ये. मोठं झाड होतं पिंपळाचं. झाडाचं 3 वर्ष झाले एवढे. यांना कुठला डिपार्टमेंट कितव्या माड्यावर आहे, कुठला अधिकारी कुठं बसतो सगळे माहीत असेल यांना. ठीक आहे, latest आहे त्यांचं. तुम्ही साहेब ते बघून घ्या ना, गणेश नगर वॉर्ड क्रमांक 159. आपल्याकडे तसं काय अजून काय पॉलिसी नाही. मी काय बोलतोय, त्या कुठल्या पॉलिसी अनुसार दिलंय कोणी दिलंय पण? मी काय म्हणतो, तुम्ही चेक करा ना साहेब. वॉर्ड क्रमांक 159 तुम्ही चेक करून घ्या. ऐका, त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ना, त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती आपल्याला आत्ता जे करतोय कॅमेरे, नाही चालेल. आता आपण जसं जिल्हा आपत्ती नियोजन संस्थेने लिहितोय ना, त्याच्यामध्ये हे पण लिहून टाका. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये ती जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये डिझास्टर कंट्रोलमध्ये त्याची नोंद आहे की कसं, किंवा पोलीस स्टेशनची नोंद आहे किंवा कसं, हे उल्लेख करून त्यांना ते पाठवून दिले तिकडे. आणि त्याच गणेश नगरचे लोक ऐकून घ्या, आता बसलोय त्याच गणेश नगरचे लोक आत्ताही सांगताय की साहेब आम्हाला आश्वासन दिलं गेलंय की तुम्हालाही आम्ही तिथं पाठवू, जिथे बाकीच्या लोकांना पाठवलंय ना. माझी कंप्लेंट तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, आम्ही धावून थकलोय, पण कुठला अधिकारी लक्ष देत नाही साहेब. हे जे आहे ते गणेश नगरच आहे का? तो गणेश नगर आहे, हा सुंदरबागचा हे विषय आहे. नाही, काजू. काजूपाडा म्हणजे काजूपाडाचा विषय आहे हा. पण मी तुम्हाला जे उदाहरण देतोय, गणेश नगर मधल्या डोंगरातल्या लोकांना राहायला दिलेलं आहे. अर्ध्यांना पाठवलंय, अर्धे बिचारे तसेच आहेत. आता पाऊस चालू आहे, रोज घाबरतात, रोज देवाला साकडं घालतात, बाबा डोंगराला काय होऊ नये. साहेब आपला एक ह्याचं आहे म्हणजे डिझास्टर कंट्रोल ऑफ आहे ना, तरी असं मागितलंय की ज्या लोकांना दळण देतात ती लिस्ट द्या म्हणून. तेच सांगतो मी. तो एक वेगळा विषय आहे. तो धरण क्षेत्रामध्ये हे लोक अफेक्टेड हा, आहेत. आता ते लोक त्यांना टेम्पररी देणार आहे की कसं देणार आहे ते माहिती नाही. साहेब 2-3 वर्ष झाले राहत आहेत, तर यांनाही तिथं राहून द्या ना, एक घर देऊन टाका. जेव्हा त्यांना काढणार त्या घरात ना, तेव्हा हे निघतील. मग ते अजून तसं तरी देत आहेत की नाही माहिती नाही, पण तसं तरी मागितलंय कोणी. अहो साहेब मी काय म्हणतो, लोकांना दिलेलं आहे घर, तुम्ही माझं समजून घ्या ना. मग तेच सांगतो. तुम्ही इन्क्वायरी तर करा त्या वॉर्डच्या तुमच्या. आम्ही संख्या देतोय ना, त्याच्यामध्ये ह्यांचा म्हणजे हा पण एक हे टाकू किंवा एवढ्या लोकांची रिक्वायरमेंट आहे. आता त्याच्यानंतर बरोबर आहे, तुम्ही बोललात, हे तुमचा विषय झाला. मी हे म्हणतोय की ह्या लोकांना असं पद्धतीने सुविधा दिलेली आहे. डोंगर कोसळला असेल तेव्हा तिकडनं त्यांना हलवून HDL मध्ये राहायला दिलेलं आहे. 1 वर्ष 2 वर्ष झाले असतील. ते कुठल्या नियमाच्या आधाराने दिलं आहे तुम्ही चेक करा. आणि सेम कंडिशन त्यांची आहे, तर त्यांना पण त्याच पद्धतीने तिथे घरं द्या. जेव्हा त्यांना हटवणार तेव्हा हे हटतील. तेवढं जरा करा साहेब, ते थकले बिचारी बघा. आणि ब्रिज जर पडला ना तर बाजूला जो पाण्याची पाईपलाईन पुऱ्या गावची गेलेली आहे आणि Light. ती सडलेली आहे. ऑन दी स्पॉट पाईपलाईन तुटणार आहे. पुऱ्या गावला एक थेंब पाणी मिळणार नाही. आता साहेब तुम्ही दोघांना आजचाच बोलून घ्या अर्जंट बेसिस मध्ये. वॉर्ड ऑफिसरने सांगितलं त्या पद्धतीने. आता बोलो कधी तो दोघांनी येऊ दे ना, त्याला काय नाही. आणि ऑन दी स्पॉट बघा ना, हे कसं आहे नायक पिक्चर मध्ये कसे आहेत ते अनिल कपूर साहेब, तसे आहेत. ऑन दी स्पॉट रिझल्ट पाहिजे. नाही साहेब खरं सांगतो, मी तुमचं अगोदरचा पण जे काम बघितलंय मी खुश आहे साहेब. अजून काय बोला. बोलत नाही म्हणजे खरं आहे माझ्या. हा काय साहेब? कपूर करून तुम्हाला हे करून टाकेल. नाही 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 त्यांचा तो ब्रिज असेल तो स्टील ब्रिज तात्पुरता असेल ना. परमनंट ब्रिज आहे. मग ते परमिट विचारून ते फिजिबिलिटी बघायला लागेल. ते बोलून घ्या साहेब अर्जंटमध्ये. आजचं म्हणजे ह्यांनाही वाटेल की बाबा कुठंतरी साहेबांनी आमचं काम केलं. स्ट्रॉंग वॉटर ड्रेसला आणि ब्रिजवर मुद्दा आहेच, पण आज सगळे तुम्ही पण कंटाळणार साहेब. त्याच्यापेक्षा थोडा हा ताई तुम्ही सगळे, मी जरा साहेबांबरोबर माझे विषय चर्चा ते आम्ही करू. खूप आशेने आलो हा. ना, आमचं जरा होईल होईल, आशा पूर्ण होईल. तुम्ही योग्य जागेवर आला, टेन्शन घेऊ नका. म्हणजे फिरवणार नाही तुम्हाला, चालेल. धन्यवाद. जेवढे होणार ते सांगणार. चला नाही आता